गोटी बुद्रुकमध्ये दानशूरतेचा आदर्श. सलग 17व्या वर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी टाइम्स. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत, पण घोटी बुद्रुक गावामध्ये यंदाही एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा रंगला आहे. कोईमतूरमध्ये व्यवसाय करूनही आपल्या गावच्या मातीशी असलेली नाळ कशी घट्ट ठेवायची याचं एक आदर्श उदाहरण समोर आलंय. घोटी बुद्रुक गावचे दानशूर व्यक्तिमत्व संजय शेठ मोहन पाटील यांनी सलग 17व्या वर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप केलं आहे. घोटी बुद्रुक येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल, मराठी शाळा आणि अंगणवाडी येथे या वह्या वाटपाचा शानदार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठाचे संस्थापक कैलासवासी पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर इयत्ता 9वीच्या गुणवान विद्यार्थिनींनी आपल्या सुश्राव्य स्वागत गीतांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलच्या शिक्षिका जाधव मॅडम यांनी केले, तर मराठी शाळेतील कार्यक्रमाचे स्वागत शिक्षक खिलारी सर यांनी केले. या सोहळ्याला वज्रधारी चॅनलचे संपादक दत्ताभाऊ खंडागळे, मराठी टाइम्सचे संपादक सुधीर गोडके, हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र हसबे सर, मान्यवर पोपट शेठ पाटील, सत्यवान शेठ जाधव, संभाजी पाटील, संतोष पाटील, शरद जाधव, धनाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला जाधव आदी मान्यवर व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार दत्ताभाऊ खंडागळे यांनी संजय शेठ यांच्या 17 वर्षांच्या या सातत्यपूर्ण संकल्पाचे कौतुक केले. समाजातल्या प्रत्येक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीने अशी दातृत्वाची भूमिका घेतली तर बलशाली भारत घडायला वेळ लागणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले. स्वतः संजय शेठ पाटील यांनी विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. आजच्या युगात केवळ नोकरीच्या मागे न धावता विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मराठी टाइम्सचे संपादक सुधीर गोडके यांनीही विद्यालयाच्या 100% निकालाच्या परंपरेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक राजेंद्र हसबे सर यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळेच्या पटसंख्येवर होत असलेल्या परिणामाकडे लक्ष वेधले आणि पत्रकार दत्ताभाऊ खंडागळे यांना हा प्रश्न प्रशासनाकडे मांडण्याची विनंती केली. दरम्यान लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बस पासचा खर्च गावातीलच काही दानशूर व्यक्तींनी उचलल्याचे जाहीर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यशवंतराव चव्हाण हायस्कूल नंतर जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही वह्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी संजय शेठ पाटील यांच्या दातृत्वाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी हायस्कूलतर्फे मुळीक सर यांनी तर मराठी शाळेतर्फे दाभोळकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संजय शेठ पाटील यांच्या या कौतुकास्पद सामाजिक कार्यामुळे घोटी बुद्रुकमधील विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास अधिक सुकर झाला आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.